लड़ेगा कौन, जीतेगा कौन, अरे आएगा कौन, आएगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजश्री छत्रपती शाहू महाराज की, बिरसा मुंडांचा। वंचित बहुजन आघाडीचा करण गायकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे लड़ेगा कौन, अरे जीतेगा कौन, अरे आएगा कौन, अरे जाएगा कौन। सगळ्यांचं पाहून घेतलं आम्ही, कारण यांचं काय खोके बोके एकदम ओके, कोण म्हणतंय खासदार खुद्दार, कोण म्हणतंय गद्दार। अरे बाबा, जनतेचे प्रश्न काय आहेत आम्हाला तेच बघायचं होतं। त्यांचे सेलिब्रिटी कोण येतात, ते सेलिब्रिटी काय भूमिका मांडतात। आमच्याकडे सेलिब्रिटी कोण आहे माहिती आहे, की सर्वसामान्य मतदार जनता। आम्हाला जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवायचे, म्हणून शेवटच्या दिवशी आमचा हा शक्ती प्रदर्शनाचा अर्ज शेवटच्या दिवशी ठेवला। सगळ्यांचं होऊन जाऊ देऊ आणि मग आपलं दाखवून देऊ।
आणि यांना असं वाटतं की सत्ताधारी पार्टीमध्ये असलं की निवडणुका सोप्या असतात, पण एक लक्षात घ्या, जेव्हा चळवळीतला कार्यकर्ता निवडणूक लढतो आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि बाळासाहेबांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता वंचितचा झेंडा या मतदारसंघावर आम्ही विजयी पताकाच्या रूपात फडकवणार. श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर या सगळ्याच थोर महापुरुषांना स्मरून मी आज वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्त्वाचं आहे. विकासाच्या राजकारणात बाता करून आम्ही ही निवडणूक लढणार आहे. विरोधक काय बोलतात किंवा त्यांचा काय प्रचार चालू आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघात शेतीचे प्रश्न आहे, कामगारांचे प्रश्न आहे, सहकार क्षेत्राचे प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहे, पर्यावरणाचे प्रश्न आहे. त्याच्यावर कोणी बोलत नाही. आम्हाला विकासावर बोलायचं आहे. आम्हाला विकासावरच या ठिकाणी निवडणूक लढायची. टीका टिप्पणी त्यांचं काम आहे, कारण त्यांचे सगळे खोके बोके ओके, कोण म्हणतंय खुद्दार, कोण म्हणतंय गद्दार, आम्हाला काय त्याच्याशी मतलब नाही. आम्हाला श्रद्धेय बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने विचाराच्या अनुषंगाने ही उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीचा प्रचार करून या नाशिक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या त्या ध्वजाला आम्हाला विजयाचा गुलाल लावायचा. मुद्दे आपण जो लोकसभा मतदारसंघ नाशिक आहे, विकासाचा मुद्दा कोणत्या मुद्द्याला आपण जास्त प्राधान्य देणार आहोत? शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे. MIDC या जिल्ह्यात 4 ठिकाणी MIDC आहे. त्या MIDCमध्ये मोठे प्रोजेक्ट आले पाहिजे. आजची जी बेरोजगारी आहे ती बेरोजगारी संपवण्यासाठी MIDCच्या प्रोजेक्टबरोबरच हा जिल्हा पर्यावरणानं नटलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून चांगले प्रोजेक्ट आणून बेरोजगारी संपवणं, शेतकऱ्याला कर्जमाफीतून, कर्जबाजारीपणातून मुक्त करणं हे आमचं पहिलं अजेंडा असेल. दुसरा, मराठा आरक्षण. संविधान वाचलं पाहिजे, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. या दोन्ही गोष्टी प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी जिंकून त्या या जनतेला देण्यासाठी मी कटिबद्ध असेल. लढेगा कौन?